SHG स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नोव्हेंबर महिन्याचा सखी सावित्री अहवाल। या महिन्यात सखी सावित्री अहवालात कोणते विषय असावेत, कसे लेखन करावे याविषयीची संपूर्ण माहिती पाहूयात या व्हिडिओमध्ये। पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर SHG स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नेहमीप्रमाणे अहवाल लेखन करताना पहिल्या पानावर शाळेचे नाव, सभेचा प्रकार, सभेचे ठिकाण, तारीख, सभेचा क्रमांक व समितीतील सदस्यांचे उपस्थिती पत्रक असावे। या उपस्थिती पत्रकावर सभेनंतर समितीतील प्रत्येक सदस्यांची सही घेण्यात यावी। नोव्हेंबर महिन्यातील सभेत पुढील प्रमाणे विषय असतील। विषय क्रमांक 1 मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे। विषय क्रमांक 2 बाललैंगिक शोषण ओळखणे व त्यावरील उपाय। विषय क्रमांक 3 ऑनलाईन सुरक्षितता, सोशल मीडियाचा योग्य वापर। विषय क्रमांक 4 संकट काळात आत्मसंरक्षण प्राथमिक उपाय। विषय क्रमांक 5 शारीरिक मानसिक शोषणाची तक्रार कशी करावी आणि 6वा विषय असेल ऐन वेळेचे विषय। विषय क्रमांक 1 मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे। ठराव क्रमांक 1 सभेची तारीख टाकून रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती। मागील सभेतील इतिवृत्त शाळेच्या मुख्याध्यापक यांनी वाचन केले। सत्यता पडताळून ते सत्य असल्याचे सर्वानुमते संमत करण्यात आले। ठराव सर्वानुमते मंजूर। सूचक व अनुमोदक लिहावा। विषय क्रमांक 2 बाललैंगिक शोषण ओळखणे व त्यावरील उपाय। ठराव क्रमांक 2 या सभेत बाललैंगिक शोषण ओळखणे आणि त्यावरील योग्य उपाययोजना यांबाबत चर्चा करण्यात आली। या संदर्भात पालकांना आणि शिक्षकांना जागरूक करण्यात आले की बाललैंगिक शोषण हा एक गंभीर विषय आहे आणि याबाबत सर्वांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे। मुलांच्या वागणुकीतील बदल, भीती किंवा शांतपणाची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे। तसेच मुलांना सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे। पालकांना चाइल्ड हेल्पलाईन आणि अन्य सुरक्षा उपाययोजनांची माहिती दिली गेली। यासाठी शाळेतील शिक्षक, पालक आणि समाजाने एकत्र येऊन बाललैंगिक शोषणाच्या संदर्भात त्वरित प्रतिक्रिया देणे आणि कायदेशीर उपाययोजना राबवणे आवश्यक आहे। या विषयावर अधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले। ठराव सर्वानुमते मंजूर। सूचक आणि अनुमोदक लिहावा। विषय क्रमांक 3 ऑनलाईन सुरक्षितता, सोशल मीडियाचा योग्य वापर। ठराव क्रमांक 3 या सभेत ऑनलाईन सुरक्षितता आणि सोशल मीडियाचा योग्य वापर यावर चर्चा करण्यात आली। या संदर्भात पालकांना व विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले की इंटरनेट आणि सोशल मीडिया वापरताना गोपनीयता राखणे, सुरक्षितता निश्चित करणे आणि इतरांच्या हक्कांचा आदर करणे आवश्यक आहे। सोशल मीडियाचा योग्य वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शाळेतील शिकवणीचा योग्य वापर, त्याचप्रमाणे अनावधानाने गैरवर्तन किंवा कोणतीही अपमानजनक सामग्री टाकण्याचे टाळावे असे सांगितले गेले। पालकांना त्यांच्या मुलांच्या ऑनलाईन कृतींवर लक्ष ठेवण्याची आणि इंटरनेटबाबत मार्गदर्शन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली गेली। सोशल मीडियावर असलेल्या फसव्या माहितीपासून सावध राहण्याबाबत माहिती देण्यात आली। ऑनलाईन धोके आणि सायबर क्राईम यांपासून मुलांचे रक्षण करण्यासाठी इंटरनेट सुविधेचे नियम आणि गोपनीयता सेटिंग कशा वापराव्यात याबाबत सुस्पष्ट मार्गदर्शन दिले गेले। ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। विषय क्रमांक 4 संकट काळात आत्मसंरक्षण प्राथमिक उपाय। ठराव क्रमांक 4 या सभेत संकट काळात आत्मसंरक्षणाचे महत्त्व आणि त्याच्या योग्य पद्धतींवर चर्चा करण्यात आली। या संदर्भात पालकांना आणि विद्यार्थ्यांना संकटाच्या वेळी शांतपणे वागण्याचे महत्त्व सांगितले गेले। संकटाच्या प्रसंगी स्वतःचे आणि इतरांचे रक्षण कसे करावे याबाबत माहिती देण्यात आली। आत्मसंरक्षण म्हणजेच आपली शारीरिक व मानसिक सुरक्षितता राखणे तसेच इतरांसाठी मदतीचा हात देणे अशी जागरूकता निर्माण केली गेली। विद्यार्थ्यांना शारीरिक ताण, मानसिक चिंता आणि संकटात योग्य प्रतिक्रिया कशी द्यावी
याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। संकटाच्या वेळेस मुलांना चांगले निर्णय घेण्यास मदत करणे आणि त्यांना संकट टाळण्यास सक्षम बनवणे आवश्यक आहे। शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संकटाशी सामना करताना आत्मविश्वास वाढवण्याचे महत्त्व सांगितले गेले। ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। विषय क्रमांक 5, शारीरिक व मानसिक शोषणाची तक्रार कशी करावी। ठराव क्रमांक 5, सभेत शारीरिक व मानसिक शोषणाची तक्रार कशी करावी यावर चर्चा करण्यात आली। या संदर्भात मुलांना आणि पालकांना शोषणाच्या लक्षणांबाबत जागरूक करण्यात आले। शारीरिक व मानसिक शोषणाच्या प्रकारांची माहिती दिली गेली आणि त्याचा त्वरित प्रभाव कसा पडतो हे सांगितले गेले। मुलांना शारीरिक व मानसिक शोषणाचे संकेत समजावून सांगितले गेले, तसेच त्यावर तक्रार करण्याची योग्य पद्धत काय आहे याची माहिती दिली गेली। शोषणाची तक्रार करण्यासाठी चाइल्ड हेल्पलाईन आणि पोलीस किंवा इतर तक्रार यंत्रणांशी संपर्क कसा साधावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। पालकांना शाळेतील शिक्षकांनी शोषणाच्या बाबतीत मुलांची संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे हे सांगितले गेले। शोषणाची तक्रार करताना मुलांना मानसिक आधार कसा द्यावा आणि त्यांची सुरक्षितता कशी राखावी या विषयांवरही चर्चा करण्यात आली। ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। विषय क्रमांक 6, ऐनवेळेचे विषय। ठराव क्रमांक 6, या सभेत ऐनवेळी उपस्थित सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली। सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून मुलींना सोशल मीडिया वापर, आत्मसंरक्षण, लैंगिक शोषण याबाबत चर्चा करून आभार प्रदर्शनाने सभेची सांगता करण्यात आली। कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।